कार्यरत आहे। आम्हाला काही दिवसापूर्वी संपर्क फाउंडेशन यांच्यातर्फे टीव्ही प्राप्त झालेला आहे आणि आज आम्हाला डिव्हाइस देखील प्राप्त झालेला आहे। मी नागपूर जिल्हा परिषद यांचे धन्यवाद मानते, तसेच संपर्क फाउंडेशन यांचे देखील खूप खूप आभार मानते। आणि हा डिव्हाइस आणि हा जो टीव्ही आम्हाला मिळालेला आहे हा आमच्या विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त असा आहे, कारण इथे प्रत्येक विषय निहाय आणि पाठ्यनिहाय दिलेला आहे, ज्याचा फारच उपयोग आमच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे। आणि त्यामुळेच काय होतं की जे त्या पाठाशी संबंधित जे घटक आहेत त्या घटक संबंधित असणारे व्हिडिओ शोधण्यामध्ये आमचा फार वेळ जायचा आधी युट्यूब वगैरे, पण या संपर्क डिव्हाइसमुळे आमचं ते काम वाचलेलं आहे, त्यामुळे तो वेळ आम्ही मुलांच्या अतिरिक्त अभ्यासासाठी उपयोगी आणू शकतो। आणि आधी आम्ही मोबाईलमध्ये दाखवत होतो मुलांना, तर आता आम्ही मोठ्या स्क्रीनवर मुलांना दाखवणार आहे, त्यामुळे आमची मुलं सुद्धा आनंदी होतील आणि आम्हालाही फार आनंद झालेला आहे। या डिव्हाइसचा सर्वात महत्त्वाचा एक फायदा असा आहे की याला इंटरनेटची आवश्यकता पडत नाही, त्यामुळे भरपूर ज्या गावांमध्ये नेटची सुविधा नसते तिथे सुद्धा मुले आता याच्या सहाय्याने डिजिटल शिक्षण घेऊ शकतात। त्यामुळे आम्ही संपर्क फाउंडेशनचे फार संपर्कचे ॲप जी मोबाईल ॲप होती त्यामध्ये त्याचा वापरही आम्ही वर्ग अध्यापनात पाठ नियोजनात आणि इतर शैक्षणिक साहित्य वापर करण्यात फारसा उपयोग करत होतो, पण तो कसा लिमिटेड होता। आता हा जो टीव्ही आलेला आहे हा मोठा स्क्रीन आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा यांनी शक्य होते। आणि ही जी किट आहे इनबिल्ट आहे, त्यामध्ये संपर्कची सगळी ॲप इनबिल्ट आहे आणि सगळे कंटेंट त्यामध्ये इनबिल्ट आहे, ज्यामध्ये बरेचसे शैक्षणिक व्हिडिओ बरेचसे शैक्षणिक साहित्य त्याचा समावेश केलेला आहे, ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करून घेतला तर नक्कीच गुणवत्ता वाढण्यात मदत होईल। धन्यवाद। हा ॲप आधी माझ्याजवळ होता डाउनलोड केलेला, पण या ॲपमध्ये नुसतं मोबाईलमधून दाखवणे अशक्य होतं मला मुलांना, त्यामुळे आता मोठं स्क्रीन उपलब्ध झालेलं आहे, टीव्ही उपलब्ध झाल्यामुळे मी मुलांना जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोहोचवू शकते शैक्षणिक कार्य, आणि त्याचा उपयोग मी माझ्या शैक्षणिक अध्यापनामध्ये खूप चांगल्या प्रकारे करू शकते। सदर ॲपमुळे विद्यार्थ्यांना जे घटक आहे पाठाचे ते शिकवण्यामध्ये खूप सोपं झालं आहे आणि त्याच्या दृढीकरणासाठी यामध्ये वर्कशीट दिली आहे। वर्कशीटमुळे त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवलेला घटक पाठ करता येते, त्याचा सराव करता येते। सोबतच जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सच्या हिशोबाने त्यांना कहाणीसुद्धा त्यामध्ये दिली आहे। कथा कहाणीच्या सेक्शनमध्ये ते कहाणी पॉईंट्सचा वापर करून कहाणीसुद्धा ते पाहू शकतात। म्हणजे मुलांना कहाणी पाहण्यासाठी पॉईंट्स वाढवणे आणि त्यासाठी ॲक्टिव्हिटी करणे, त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने याची रचना केलेली आहे आणि मुलांचं एज्युकेशन डेव्हलपसाठी खूप चांगल्या पद्धतीचा हा ॲप निर्माण केलेला आहे। संपर्क फाउंडेशन यामध्ये तो दीदी के सवाल जो घटक आहे तो खरंच खूपच छान आहे, त्यामुळे मुलांना कोण बनेगा करोडपतीची फिलिंग येते आणि त्यामुळे मुलांना प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर कोण दिली याची कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये तयार होते। आणि सोबत दिलेले जे गेम आहे तेही अतिशय उपयुक्त आहे। त्या गेममुळे पोरांना अजून जास्त आनंद मिळेल, म्हणजे टीव्हीच्या व्यतिरिक्त ते गेम खेळत बसतील आणि त्याच्यामुळे त्यांना ज्ञान जास्त प्राप्त होईल। सोबतच त्यामध्ये होमवर्कसाठी सुविधा करण्यात आली आहे, म्हणजे मुलांना होमवर्क सरावासाठी चांगलाच वेळ भेटते यामध्ये चांगल्या पद्धतीने। संपर्क फाउंडेशनचा या वतीने खूप फार फार आभार, धन्यवाद आणि शुभेच्छा देतो की हा प्रोग्राम अजून पुढे जाओ आणि मुलांना अजून जास्त फायदा मिळो। धन्यवाद। सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ। धन्यवाद।